फायनली मी पोचलेलो आहे. सुरुवात करू ती करू कशी समजली नाही, बट ठीक आहे. एन्जॉयमेंट जाम केला आणि इथून जायचं आता. बस एवढंच दाखवेन, बाकी काय नॉर्मल आहे. बाकी नॉर्मल फोटो वगैरे आहेत ते कळतील. तर अशा प्रकारे झाली सुरुवात. जरा हालत थकलेलं आहे खूप जाम. काल निघालेलो, परत एकदा आलो आहे मी फायनली. हां, मम्मी बोलते तुम्ही ऐका. फायनली बोला बोल. अभी मजा आएगा ना भिडो. बोल घे. फायनली गावी येऊन पोचलो आम्ही. एवढंच बोलायचं होतं तिला. आता पुढून मी कंटिन्यू करतो. पोचलो आम्ही फायनली. आता आम्हाला होडी न्यायला येईल. आता आम्हाला होडी न्यायला येईल आणि लिटरली व्हेरी इंटरेस्टिंग मुवमेंट आहे आता हवाला. कारण की घरी गेल्या गेल्या गणपती पहिला बघायचा आहे. समजतंय? विचार करा. म्हणजे आता मी जिथे उभा आहे, ही तारी, ह्याला तारी बोलतात आम्ही. तार इथून बेटावरून. हां, आणि आमचं ॲक्च्युअल गाव आहे ते आमचं ॲक्च्युअल गाव आहे. तिकडनं आता आम्हाला बोट घ्यायला येणार ती इथे, मग इथून आम्ही तिकडनं ट्रॅव्हल करणार. सो असं तिथून इथपर्यंत जाणे. हां, आम्ही असे जाणतो. आणि ही आमची नदी, ही नदी ती इथून समुद्राला जाऊन मॅच होते. असं मला खूप आधी माहिती आहे. आता एवढं नीट नाही आठवत आहे. कसं आयलंड आहे. हां, एक छोटंसं आयलंड आहे ज्याच्यावरती मोजून किती घरं असतील? 30-35 घरं आहेत. ओके, तर 100 माणसं आहेत. 100 माणसं, 30-35 घरं. आणि हां, इंट्रोड्युसिंग करायला विसरली माझी मम्मी. हाय कर सगळ्यांना. हां हां, अर्चित इंट्रोड्यूस कर. नाव का तुझं? माय नेम इज अर्चित राहुल गोलचकर. एक्झॅक्टली. आणि आम्ही कालपासून वन साईड एन्जॉयमेंट करतोय. 8 झोड तुम्ही बघत असाल. इकडे वन साईड चाललं आहे. म्हणजे इकडनं आता येणार. आता कालचं ॲक्च्युली अर्धवट बाकी राहिलं ना. इकडून एंट्री, ही आमची तारी. इकडनं आम्ही आत आल्यानंतर असं चालत राहायचं आहे. बाय द वे तुम्ही रस्त्यांचं एन्जॉयमेंट करा, तोपर्यंत आपण कालच्या गप्पा गोष्टी करू थोड्या. तर ॲक्च्युली तू कधी आला अर्जित? मी काल आला. आणि आम्ही तुझ्या नंतर आलो ना? नाही, तू आधी आला, मी नंतर आलो. ओके, हां, मी आधी आलो. सो मी आधी आल्यानंतर सरप्राईज अर्जित आला तिकडनं. मग आमचं कालपासून एन्जॉयमेंट चालू आहे. आणि ॲक्च्युली काल आलोवरून जाम कामं होती. एवढी कामं ना की विचारू नका. पण काय, बाप्पा आले की जोश येतो की नाही अर्जित? जाम जोश येतो. एवढा जोश येतो ना की भाई विचारू नका, नेक्स्ट लेवल. सो काल खूप कामं होती. पाणी भरण्यापासून ते खूप काय छोट्या मोठ्या गोष्टी काय होत्या त्या केल्या. भाजी बिजी कापणं आणि काय खूप साऱ्या गोष्टी होत्या. तर मग काल सगळं डेकोरेशन वगैरे प्रॉपर लेवलला केलं. डेकोरेशन झाल्यानंतर घरी पाणी येतं ते भरून बिघरून. ते बघ, अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. आमची होडी चालली आहे बघा तिकडे बघा. बाय बाय. हा आमचा दादा, दोन्ही दादा बसलेत आणि वहिनी बसलेत बाळाला घेऊन. कशात आपल्याला कोण ना कोण पाहुणे मंडळी भेटत राहतात आपल्याला घरी जाईपर्यंत. सो हा आमचा जायचा रस्ता आहे. जायचा रस्ता आहे. तर तुम्ही पार्टी वगैरे व्ह्यू एन्जॉय करू शकता. व्ह्यू इथून आहे ना, इथून लिटरली मी पूर्ण आहे ना कडेने चालतो आहे. का माहीत आहे? कारण की ऑलमोस्ट आमचं जाणं आहे ना कडेमध्येच आहे. तर इथून जावा. हां, तर मी बोलतो काल ॲक्च्युली बॉडी खूप जाम थकलेली लिटरली. काय सांगू मला, एवढा थकलेला ना विचारू नका. पण तरी पण गणपती असल्यावर की जोश येतोच. आणि मग काय जोश आला, मग परत त्या जोशाने कामं बिमं केली सगळी जे काय. मग त्यानंतर देवासमोर पूजा वगैरे चालू होती. पूजा वगैरे करून मग आरतीला आलेली लोक जेव्हा आली ना तेव्हा हाय काय ते भजन, काय ती आरती तरी विचारू नका मित्रांनो. सुपर अप्रतिम, एवढी भारी ना एवढी. आणि ही तुम्ही बघू शकता पायवाट.
तर हे कंटिन्यू चालायचं आहे, अजून खूप काय चालायचं आहे. मी तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवतो नॉर्मल, जेवढा भेटेल तेवढा. अर्चित पण हा आमच्यासोबत. सो अर्चित, तू पण व्लॉगमध्ये येणार आहे भावा, समजतं? हां. तरी गावी खूप जणांनी ओळखलं आहे. आता एक मोठा प्रश्न पडणार आहे की एक गोष्ट आहे की हे लोक ॲक्च्युली विषय असा आहे ना की हां पाठी नाही लागणार. विषय असा आहे ना की आम्हाला त्या बेटावरून ह्या बेटावरती यावं लागतं. तर येण्याचा सोर्स काय? येण्याचा सोर्स तोच जो मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला. तर स्टार्टिंगला तिथून आवाज देऊन मग तो समोरून आवाज येतो, मग तेव्हा आम्हाला घ्यायला येतात. असं नाही, त्यांनासुद्धा चार्जेस असतात. तर ते जेव्हा घेऊन येतात तेव्हा आम्ही इथे पोचतो. आणि हा येतो इकडनं विराज. हा खूप जुना मित्र आहे माझा, लहानपणीचा. ह्याला झूम करतो, ह्याचे फोटो पण तुम्हाला नक्की दाखवेन मी भेटला तर. कसं आहे भावा? ब्लॉग चालू आहेत. subscribe my channel, bro. सबस्क्राईब माय चॅनल bro. यो ब्रो. दानिश भाई जानते रहते ना? हां, किसी का नाम नहीं रहता भाई. वन साइड व्हिडिओ रेकॉर्ड होते आहे. इज्जत द्या भावाने, इज्जत द्या. आणि हे सब कमाल अर्चित दादा काय. मला असं वाटतं त्यांनी व्हिडिओ आहे ना पॉज काढून परत केले. तर मला एकदा चेक करू द्या. कर भाई. हा रे, लिटरली व्हिडिओ चालू आहे. मित्रांनो, इज्जत आहे अर्चितला मस्त. सो अशाला असे विषय चालले. आता हा व्यक्तिमत्व होता विराज. म्हणजे लहानपणापासून आहे ना, जे आता काका होडी चालवत होते त्यांच्या भावाचा मुलगा असा. तर आम्ही लहानपणापासून खेळायला बोला, इकडे जा तिकडे जा, मस्ती करा, त्याच्याच घरात त्याच्याकडे सगळं. आणखीन एक सिद्धेश म्हणून मित्र आहे, तो अजून आला नाही. तर ह्या लोकांना पत्ते बित्ते खेळता येतात, मला काही येत नाही भावानू. खरं मी त्या बाबतीमध्ये नूब आहे. फ्री फायर मध्ये बाकी हे लोक फ्री फायर वगैरे जाम खेळतात, तरी पण छोटेच गेम खेळतात, पण कसे BGM आहे वाले. आहे की नाही? तर हा व्ह्यू हे इथून इथे आल्यानंतर राईट मारायच्या राच करून, मग असं राईट मारून सरळ सरळ गेले की लीग लागली, लीग. हां, डायरेक्ट आपण पोचणार शाळेजवळ. ही आमची शाळा, प्राथमिक विद्यालय. हां. सो इकडे सगळ्या गोष्टी चालू आहेत बोलतो. इकडे आमची ते बोलतात ना, एक कुठला तो पॉईंट, मेन पॉईंट ना, ओळख दाखवायची, ओळख की इकडे आहे. तर ही इकडे पण होडी लागते. ही पण जेटीच आहे. आणि माझा तोंड वाटतो ना, ॲनिमलच आहे. आणि माझा तोंड वाटतो ना. हां. तर आम्ही बोलत कधी इथपर्यंत पोचलो मला माहिती नाही, पण जाम मजा आली. मजा तर खूप आली. आता मेन गोष्ट, अजून 2-3 मिनटामध्ये आम्ही घरी पोचू. काय नाही, हे चालायला कंटाळा यायचा पहिला आता नाही. लहान होतो ना तेव्हा जाम मोठे रस्ते वाटायचे, पण आता मोठ्यानंतर सगळं छोटं आणि जवळजवळ वाटतं, त्यामुळे काय वाटत नाही चालायला. तर असा विषय आहे. सगळ्यात मेन पार्ट इथून एंटर करतो. ही आहे विसर्जनाची जागा. इथे सगळे गणपती लाईनीत बसतात. इथे तोंड करून इकडे गणपती सगळे लाईनीत बसतात. ही ती जागा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, त्याच्या पाठी पण 8, 9, 10 असे गणपती बसतात. रस्ता इथून पण आहे आणि तिथून पण आहे. आणि आपल्याला राईट मारायचा राच करून. हा, जे पुढ्यात घर दिसेल ते आपलं घर आहे. हां, 2 घर आहेत, आमणे आणि सामणे. तर दोन्ही पण घर बघा. सो हे एक घर आहे आणि एक आहे इथे. हे मोठं घर, हे सगळ्यात मोठं घर. त्यानंतर हे एक वालं घर. आता आपण ज्या घरामध्ये गणपती बसणार आहे ना त्या घरात जाऊया. ओके. सो हे आमचं एक घर आहे. घरी जायच्या आधी दाखवेन मी तुम्हाला इकडे आमची टोकरी किती जवळ आहे.
हे जे दोन गोष्टी आहेत ना मित्रांनो, हे काय तुम्हाला सांगू का, ह्या दोन गोष्टी ह्या आहेत. ती आता जी होडी गेली ना तिथून, ती होडी इथे होती. मला ते ह्याच्यामध्ये शूट करायचं होतं पण राहिलं. मग ते हिच्यावरनं आम्ही त्याला अशी पलटी वगैरे करून 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 त्याला इथून अशी स्लो करून सूप साप इकडनं उतरवलं आहे. आणि ही ह्याला बोलतात ना, हे झूम करून दाखवतं, ह्याला बोलतात करप. ह्याला करप बोलतात. ह्याच्यावर ॲक्च्युली ना मित्रांनो पाय पडलं ना तर डायरेक्ट पाय कट होईल. हां, सो ह्याला बोलतात टोकळी. काय बोलतात? टोकळी. जिथे मला नेटवर्क येतं. आणि हा व्ह्यू बघा. पूर्ण व्ह्यू. हा, मी एकदम टोकावरती आहे. पूर्ण व्ह्यू. हे घर संगीता काकींचं जे दिसतंय ते. हे समोरचं घर आहे एकदम समोर, ते आमचं. हे पण ही आमच्या घराची बॅक साईड. आणि इथून वर पूर्ण नारळाचं झाड. ओ ये द बबडी. आणि हा ज्या रशीने खेळतो ना मित्रांनो, हे ॲक्च्युली विषय असा आहे की आमच्या होडीची रेषी आहे, जी आता होडी गेली ना त्यावाल्या होडीची रेषी, आणि तीच आमची होडी आहे. बरोबर की नाही? आणि आताचा टाईम आता सुट्टी चालू वाटतं म्हणून तुम्हाला ती करप दिसली. अदरवाईज हे भरती जेव्हा असते ना, भरती म्हणजे काय, जेव्हा पाणी वाढतं तेव्हा, आणि सुकती म्हणजे जेव्हा पाणी कमी होतं. हे तुम्हाला नॉर्मल माहिती असेल. सो भरती बघून घ्या. हे जे दिसतंय हे इथपर्यंत भरती येते. आणि लिटरली बघा केवढं बाकी आहे. तर असा विषय आहे. आता मी इथून परत जाईन. ओके, परत जाईन आणि तुम्हाला घरातला गणपती दाखवेन. काय ज्या करामात्या चालू आहेत, करामात्या काय करतोय ह्याला माहिती. चला इथून जाऊया आपण. आता बघूया घरातला गणपती बाप्पा मोरया. सो आता इथून आपण बघणार आहे, बाप्पांचे दर्शन घेणार आहोत. इथे जेव्हा मी इथे येतो ना तर इथे माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. हा बगीचा आहे. त्यानंतर इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. इथे बॅटिंग, इथून बॉलिंग, इकडे सगळे फिल्डर. हा इथे फिल्डिंग करायचं. आणि हे आमचं सगळ्यात फेमस आंब्याचं झाड, सगळ्यात मोठं झाड आहे, सगळ्यात मोठं झाड. हां, ह्याच्यावर आंबे एवढे भारी लागतात ना मित्रांनो की विचार नका. एकदम पिकलेला आंबा. लिटरली आहे ना, माझ्या घरापासून ते अंतर एवढंच अंतर आहे. यावं लागतं. पण हा जो आमचा खडा आहे, इकडे आता प्लास्टिक वगैरे बॅनर टाकलेत कारण की चिखलाने पाय सरकू नये म्हणून. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही खासियत आहे प्रत्येक घराची. इकडे प्रत्येक घरांमध्ये आहे ना, हे जे स्टेअर्स बनवलेत नाही उंच, हे काय ना कारणासाठी बनवलेत. हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. बिकॉज ऑफ कसं, पाणी जेव्हा पावसाळ्याचा सीझन असेल ना तेव्हा ॲक्च्युली, आणि लिटरली पाणी तेवढं वर येतं, खूप वर पाणी येतं. म्हणून तेवढे सगळे बांधण्यामागचं कारण हे आहे. तर असा विषय आहे. आणि आमच्या ह्या घराचा सुद्धा सेम विषय आहे. असं ह्याच नाही, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घराघरांमध्ये एवढी उंचाई करून ठेवलेली आहे. तर असा विषय आहे. आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये आम्ही इकडे घराला पत्रा देखील टाकला. प्लास्टिक. बरोबर. अर्चित पण खूप साऱ्या गोष्टी शिकवतो, मला समजवतो, आहे की नाही. इज्जत आहे त्याचं. त्यानंतर खळा तर दाखवला, बस झालं. आता गणपती बघायला जाऊया. त्यात मजा आहे. वरून मी तुम्हाला घरातले सगळे खूप सुंदर आहेत, गोड आहेत, मला तर सगळे आवडतात. आणखीन एक सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे दिसते, ह्याच्यावरून आम्ही उड्या मारायचो आणि इथे बसून घसरगुंड्या खेळायचो. हे अजून पण लक्षात आहे, अजून पण आठवत आहे. आता अर्चित घसरतोय. मला माझे दिवस आठवले, मी आणि माझा भाऊ. तर आम्ही जाम ह्याच्यावर घसरून एवढ्या चड्ड्या फाडल्यात ना, विचारू नका. जाम चड्ड्या फाडल्यात. माझी बहीण लावून ना रोज इकडे यायची. इकडे जास्वंदीच्या फुलाचं झाड होतं, खूप मोठं झाड होतं, तुला रोज फुलं लागायची. ती
ते झाडाचं नाही आहे. ठीक आहे, परत बांधू, परत लावू. सॉरी, ही आमची तुळस. तर माझी पाय रे जास्वंदीची फुलं घ्यायची, इकडे आमचा देवार आहे तुला ठेवायची, आणि डेली येताना रोज सकाळी पडायची. काय ना काय करायला व्हायचं त्याचं. तशी पडत पडत यायची, पण तुळशीला फुल लावायची. सो बाईक झालेला चिरचिर गेली. आणखी मी गोष्ट सांगेल हो, तुम्ही ऐका यार, खूप काय बोलणार आहे, खूप काय. हां अभी मजा आएगा ना भिड़ो. दाखवतो, गणपती दाखवतो. तुम्ही बोलत असेल रे गणपती दाखव, हे काय चाललंय तुझं. आता घरी आलं, ही माझी मामी. हां ठीक आहे, चालतंय. आता गावची लोक अशीच असतात. हे घर एवढं मोठं. अरे ये मेरी माँ, इधर देख रे. ए मेरी मॉम्या, हाय बोल सबको. हाय ओ. हाऊ आर यू? हा बस 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 एवढं. एकदा प्रवचन चालू झालं की चालू आहे ना. तर हा आमचा गणपती, पूजा चालली आहे. डेकोरेशन बघाय, सगळं डेकोरेशन मामाने केलं आहे. म्हणजे आणखीन कोणी पण केलं असेल तर सध्या मला माहिती नाही, पण सर्वांनी मिळून केलं आहे. माझी फेवरेट अगरबत्ती. हां, टीमवर्क. एक्झॅक्टली, मम्मी बरोबर बोलली, टीमवर्क. फेवरेट अगरबत्ती लावली. हे डेकोरेशन प्रॉपर. हे बॅनर आहेत, ह्या समय आहेत, हे मामानेच बनवले त्याच्या प्रेसमध्ये. हां. ही ॲक्च्युली डिझाईन केली आहे साईजनुसार. रिपा ठोकले त्या सगळे तुम्हाला माहितीच असेल. हे छतवर बांधतात ते. तर असं मम्मी पूजा करते. पूजेची भांडी घासून ठेवते मी. संध्याकाळी आरतीची तयारी करून ठेवते. हां, संध्याकाळची आरती आहे ना, सो तयारी करून ठेवते. हे प्रॉपर सोन्याचे आहेत. हे दागिने आहेत, ते गणपतीची अंगठी वगैरे सर्व. हे सगळं सोन्याचं आहे. सो अर्चित आता अगरबत्ती लावतो इकडे. तर हे आमचं घर. बघू शकता, आता आम्ही बांधायचं आहे. हाय करून हाय करून हाय करून हाय करून. त्याच्या आत पण रूम आहेत, प्लस हाय करून हाय करून हाय करून. प्रत्येक रूमची एक खासियत आहे की प्रत्येक रूम एक स्वतःमध्ये एक मोठा रूम आहे. म्हणजे आता एवढं चाललं तर संपलं असं नाही. इथून जर राईट मला की रप, परत राईट मला की रप, लेफ्ट टाच, इकडनं बाहेर रुप्स रुपात. अर्चित तुम्हाला दाखवते खोलून, पण अर्चित बा ते बाहेरून कडी माहिती तर ठीक आहे ना, आपण दुसरं रूम बघू. सो असा विषय आहे भाऊ. हाय करून हां, हा एक दोन तीन असे 3 रूम आहेत जॉईंट. आतमध्ये अजून मोठे. हावाला रूम बघू, एक हावाला रूम थोडं समोरचा. हावाला तर छोटा आहे, हावाला बघू. हा एक आलो, राईट, परत एक राईट, परत एक लेफ्ट, रूप सूप. इथे ओके, आमचं जेवण वगैरे झालं. इथे ह्या साईडला पण जागा आहे. हां, तर आम्ही तुम्हाला आता आमच्या जेवणाचा रूम दाखवतो. तर आता मेन रूममध्ये एंटर होतोय आपण. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे एक बोलल्यावर वेगळीच ताकद येते. 200 वर्षापूर्वीचं घर आहे, आता घर बांधायचं आहे. मम्मी असं बोलते की 200 वर्षापूर्वीचं घर आहे, आता बांधायचं आहे. तो बघू, बांधू लवकरच. दिवाळीमध्ये काम होणार 100 आणि 101. त्यानंतर आतमध्ये आलो. ही माझी आजी, ही माझी मावशी. यांना मी डिस्टर्ब नाही करणार. बोला बोला, कंटिन्यू. मी फक्त घर दाखवतोय. हे बघ, हे खूप जुना घर. हा आमचं इकडे मिनी देवारा. हे अजून एक घर रूप. आमचं किचनवाला विषय. इकडे जेवण बिवण होत राहतं रोज. एक 20-30 माणसं जेवण ह्या किचनमध्ये होतं. ही आमची आंघोळ करायची जागा आहे. आणि बाहेर इथे ही माझी मामी भांडी घासते. हे दोन्ही पण मामीच आहेत, भांडे घासते दोघी पण. हाय बोल. नाही बोलते, हाय कर लवकर, हाय कर. वाट बघतात सगळे. तिला माहिती नाही, तिच्यासाठी खूप नवीन विषय वाटतं. तिने पहिल्यांदा बघितलं असं. हा, अरे असं काय, इग्नोर करा चला. यांना वाटतं मी कुठली तरी मुलगी दाखवते, पण तसं काय नाही. ऍक्च्युली माझे व्हिडिओ बनवते. हे बघ मावशी काय विचारते. काय विचारते मावशी? सगळे कॅमेरा समोर यायला लाजतात. ऑब्विसली लाजणार. हाय लाज. आम्हाला कशी सवय झाली कॅमेरा समोर राहायची, त्यामुळे काय वाटत नाही.
आपली नदी दाखवते ना, हम्म? आपल्या घरातून नदी दाखवते ना. आणि घरातून नदी बघा ना तुम्ही, हे बघ, हे घर, ही नदी, समोर. समोर नदी. हा नदी. हो, तुला काय दाखवू? काय का आजी, काय सांगितलंय आजी, काय सांगितलं तू? बायको दाखवू. आई ग, चला चला इकडून चला. मजा रे अर्चित. मित्रांनो, अर्चित खूप चांगला आहे रे, म्हणजे सगळी कामं वगैरे ऐकतो तो, खूप चांगला आहे. मस्ती मी खूप करतो यासोबत, जाम मजा येते. सो हे आमचं घर आणि हे मी इथे बसतो. वरून इथून अर्चित आणतो काहीतरी मित्रांनो पावर. अर्चितला इज्जत आहे, काटक बॉडी पण पावर एकदम रास, जाम पावर आहे ह्याच्यामध्ये. दिसतो तर नाही, जाम ताकदवर आहे अर्चित. हां, हे तुम्ही बोलत असाल की हे काय, हे ॲक्च्युली वॉशरूमवाला विषय आहे. वॉशरूम माहिती असेल ना तुम्हाला. त्यानंतर ही नदी, इथून नदी केवढ्या जवळ आहे ती तुम्ही बघू शकता. हे संगीता काकीचं घर आणि आमचा खळा, हे आमचं घर. फायनली आमचा ब्लॉग कंप्लीट होत आहे. अजून काय बोलायला आहे माझ्याकडे, खूप काय बोलणार, का माझी इच्छा खूप आहे बोलायची, पण समजतं ना तुला. अर्चित टाटा कर सगळ्यांना. इथून काय टाटा कर सगळ्यांना. हॅलो टाटा. हां, त्यांच्या घरी गणपती बसल्यात, त्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरया.